शनिवार दिनांक 4 मे 2024 लाईफ नावाचा सिनेमा बघितला. थ्रिलिंग आहे, अंगावर काटा येतो विचार करून. इमोशनल पण आहे आणि छान आहे. स्पेस मधली शूटिंग वगैरे मस्त करतात आणि म्हणजे कल्पना पण जी आयडिया जी घेतली आहे मूवीची ती पण मस्त आहे, फॅन्टॅस्टिक. हा तर थोडक्यात मार्सच्या स्पेस स्टेशनमध्ये म्हणजे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन एस्टॅब्लिश केलं असतं मार्सवर, तिथली स्टडी करण्यासाठी. तर यांचं ते स्पेस स्टेशन आणि कॅप्सूल्स असे फिरत असतात. तर कॅप्सूलवर काहीतरी गार्बेज आदळल्यामुळे ते थोडंसं भरकटल्यासारखं वगैरे झालेलं असतं आणि त्यांना म्हणजे मार्सची मध्ये स्टडीज करायची असते की कशी आहे सॉईल, काय लाईफ पॉसिबल आहे नाही, मॉइश्चर वगैरे. तर त्यांनी 6 सायंटिस्ट असतात त्याच्यामध्ये. 2 लेडीज असतात, 4 जेंट्स असतात. तर सॉईल सॅम्पल्स कलेक्ट करतात ते आणि टेस्टिंग चालू असतं. तर त्यांच्यापैकी एकाला म्हणजे त्यांच्यापैकी म्हणजे आता काही सायंटिस्ट असतात, काही डॉक्टर म्हणजे एक डॉक्टर असतो, एक अजून कोणी असतो, काही असे वेगवेगळ्या फील्ड मधले एक्सपर्ट्स असतात ते सगळे. तर तो जो सायंटिस्ट असतो तो त्याला एका सॅम्पलमध्ये काहीतरी असं युनिसेल्युलर स्ट्रक्चर आढळतं. तो बघतो, थोड्या वेळ बघतो, तो म्हणतो अरे हे तर पॅरामिशियम सारखं वाटतंय, असं तसं ते लोकांचं सगळ्यांना म्हणजे तो असं स्क्रीनवरून दिसत असतं. मग म्हणे पण आता हे हालचाल मगाशी हालचाल करत होता, आता हालचालच करत नाही, म्हणजे जिवंत नाही राहू शकत का काय. म्हणजे बघतो मी ॲटमॉस्फिअर थोडंसं चेंज करून बघतो, प्रेशर कमी, ऑक्सिजन जास्त, असं तसं म्हणजे तो असे वेगवेगळे व्हेरिएशन्स करतो आणि टू हिज सरप्राईज ते हालचाल करायला लागतं. मग तो त्याला कल्चर करतो आणि त्याला फ्रेंड सारखं म्हणजे त्याला ट्रीट करतो. तो ते असं फॉरसेप किंवा नीडल अशी नेली जवळ की ते असं ग्रो व्हायला लागतं आणि हळूहळू हळूहळू त्याचा आकार वाढायला लागतो. हे म्हणतात बस 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 आता नको जास्ती हे करू. पण तो त्याच्याशी खेळत राहतो, असं त्याला मजा येत असते. हळूहळू ते जे बारीक थ्रेड्स असतात ते टर्न इन टू लीव्स आणि असं स्टारफिश सारखे त्याला टेंटॅकल्स येतात आणि तो एकदम त्याचा त्या सायंटिस्टचं ग्लव्जच पकडतो आणि त्याची मग ती पकड इतकी टाईट असते की आणि तो त्याचा फ्रेंड म्हणून तो त्यांनी त्याचं नाव केल्विन ठेवलं असतं त्या ऑर्गॅनिझमचं. आणि मग तो हात बाहेरच काढू शकत नसतो त्या बॉक्समधून, इनॉक्युलेशन बॉक्समधून. एवढं टाईट त्यांनी ते पकडून ठेवलं असतं. शेवटी ग्लव्स मधून हा कसं तरी करून हात बाहेर काढतो, तर हात लुळा किंवा पॅरलाइज झालेला असतो आणि जखमी झालेला असतो. हे लोक सगळे त्याला पटकन बाहेर घेतात आणि त्याच्यावर ट्रीटमेंट करतात. हळूहळू तो त्या ह्याच्यातनं बाहेर येतो, इनॉक्युलेशन चेंबर म्हणून त्या, आणि त्याचा साईज हळूहळू वाढत जातो. आणि तिथे जो एक एक्सपेरिमेंट करता माऊस ठेवला असतो, त्या माऊसला तो खाऊन टाकतो, त्याच्या ह्याच्यावर जातो. मग त्याच्या लक्षात येते की म्हणजे ह्याच्यामध्ये खूप कॅपॅसिटी वाढायची. तर मग हळूहळू हळू तो इकडनं या वॉलवरून त्या वॉलवर, त्या वॉलवरून या थोड्याच वेळा त्यांना लक्षात येते की हा डिस्ट्रक्टिव्ह आहे, हा काही पण करू शकतो. तर मग तेवढे जाऊ दे, आपण ह्याला म्हणजे जाळून टाकू, मारून टाकू. त्यातला एक यंग असतो, तो म्हणतो मी जातो. तो मारे सगळं सूट बीट घालून आणि जातो आणि एक जळवायची मशीन असते. पण जसं जसं तो त्याला जळवायचा प्रयत्न करतो, तो फास्ट 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 मूव्ह करतो, इकडनं जा तिकडनं जा, कुठेतरी लपून बस, कॉन्ट्रॅक्शनची वगैरे पावर असते त्याच्यामध्ये. आणि नंतर तो एकदम कुठे लपलेला असतो
आणि त्याच्यावर अटॅक करतो आणि पूर्ण त्याच्या तोंडातच घुसतो, तोंडातून आतच घुसतो. आत घुसून 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 तो इतकं त्याच्या आतनं बॉडीमधून ब्लड आणि हे खातं की तो रक्त ओकून ओकून मरून जातो. आणि जसंच तो खाली पडतो, हा तोंडातनं परत बाहेर येतो आणि अजून आता मोठा झालेला असतो. आता लोकांना प्रश्नच पडतो, काय करायचं? मग आता त्याला या स्पेसशिपच्या बाहेर हे केलं पाहिजे, पुश केलं पाहिजे. तर मग ते लोक प्रयत्न करतात की काय आता याला ॲटमॉस्फिअर कसं म्हणजे हे केलं की त्याला नाही मिळणार. मग त्याच्यातली ती एक जी असते ती म्हणते, मी जाते बाहेर स्पेसच्या आणि बघते तो कुठे आहे आणि त्याला मी म्हणजे बाहेर स्पेसमध्येच ढकलून टाकते. तर ती जशीच बाहेर जाते तर हा पण भराभरा भराभरा सरकत सरकत बाहेर येतो आणि तिच्या अंगाला चिपकतो. तिला काही सोडायला तयार नाही. ती खूप प्रयत्न करते त्याला स्पेसमध्ये ठेवायचा, पण इतकी त्याची पकड घट्ट असते की शेवटी ती ठरवते की अर्थवर तर याला न्यायचंच नाहीये, कारण सगळं डिस्ट्रक्शन होईल. तर आता आपणच स्पेसमध्ये जंप मारू, म्हणजे आपल्याबरोबर हा पण चालला जाईल असं. म्हणून ती एकदम स्पेसशिप सोडते आणि जंप मारते. ती तिकडे जंप मारते, पण हा परत स्पेसशिपवर जंप मारतो आणि चिकटतो. आता यांनी 2 लोकांना आपल्या यांना घालवलं असतं, म्हणतात आता अजून लोकांना नाही घालवायचं. आपण आता काय करायचं, ह्याला बाहेरच स्पेसमध्ये फिरवत राहू, म्हणजे थोड्या वेळाने ऑक्सिजनची कमतरता होईल, तो मरून जाईल. पण यांच्याजवळ इंधन पण कमी असते. मग आता परत त्यांचे दुसरे प्रयत्न चालले असतात. दुसरा सायंटिस्ट पण जायचा प्रयत्न करतो, पण तो पण असाच म्हणजे त्याच्या पण अंगावर कुठून तरी तो येतो आणि तोही मरतो. नंतर हा पण भीतीने मरतो. जो पहिला सायंटिस्ट असतो त्याच्या पण पायामध्ये त्यांनी पूर्ण असं पोखरून ठेवलेलं असतं, तोही जातो. मग शेवटी राहतात दोघंच, एक मुलगा आणि मुलगी, म्हणजे लेडी आणि एक जेंट सायंटिस्ट. तर मग ते लोक ठरवतात, ते म्हणतात हे बा आता आपण असं करूया की स्पेसशिपला म्हणजे असं ब्रेक होईल, कॅप्सूलला सेपरेट करू. एका याच्यात मला तर स्पेसमध्ये राहायची सवयच आहे, तो मुलगा म्हणतो, मला आणि इथे आवडतं शांतपणे, तर मी स्पेसमध्ये त्याला फिरवत राहीन आणि तू अर्थवर जा. मग ती अनाउन्समेंट करते की असं असं आहे, लाईफ आहे मार्सवर आणि ती अशी ग्रो होते फास्ट, आणि जर ती अर्थवर आली तर ती डिस्ट्रक्टिव्ह होईल, म्हणून आम्ही तिला इथेच नष्ट करायचा प्रयत्न करतोय. मी आता जिवंत परतीन का नाही माहित नाही, म्हणून मी हा मेसेज पाठवते. आणि त्यांचा संपर्क पण तुटला असतो, कारण आणि केल्विननी कुठे कुठे घुसून सगळे इन्स्ट्रुमेंट्स खराब केलेले असतात. तर हा स्पेसशिप मधून जातो आणि त्याला म्हणजे मारायचा प्रयत्न करतो, पण काही नाही, पुन्हा हा घट्ट त्याला धरून राहतो आणि अल्टिमेटली उलट होते की ज्यांनी स्पेसमध्ये फिरायचं ठरलं होतं याला घेऊन आणि मारायचं, तो अर्थवर पोचतो आणि ही आपली स्पेसमध्ये फिरत राहते बिचारी एकटीच. आणि मग हा समुद्रामध्ये ते त्याचं स्पेसशिप पडतं. तोपर्यंत ह्यांनी त्या केल्विननी त्याला पूर्ण असं झपाटून टाकलेलं असतं आणि मच्छीमारी बघतात तर ते लोक रेस्क्यू करायला तिकडे पळतात. हा इकडनं सांगत असतो की उघडू नका, दार उघडू नका, पण ते उघडतात आणि तो त्यांना म्हणजे दाखवलं नाहीच एकदम, मूवी संपते. म्हणजे थोडक्यात की तो ॲनिमल पोचलाय तिथे आणि सगळं डिस्ट्रक्शन आता होणार आहे हे त्याच्यात नव्हतं. पण इतकं थरारक म्हणजे चित्रण आहे त्याचं. आणि परत तो ॲनिमल तो घाणेरड्यानंतर तो जसा जसा वाढत जातो तसं तसं त्याचं रूप फार गचाळ घाणेरडं भयानक होत जातं. ओव्हरऑल मूवी छान आहे.